मुंबई महानगरपालिकेने तीव्राची जंगलाची कत्तल आणि सागरी किनाऱ्याचा नियम कठोर कायदे नौदलाच्या जागेस खेटून उभारणीसाठी संरक्षण विभागाकडून हरकती असताना देखील खाडी किनाऱ्यावरती भिंत बांधण्याचं काम केलं गेलं आणि या माध्यमातून ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं गेलं त्याच्याकडनं माहिती मागवली असता मला जी माहिती मिळाली डिपार्टमेंटकडनं त्याची माहिती देखील विभागाला दिली जात नाहीये की कोण कॉन्ट्रॅक्टर होतं, पण माझ्या माहितीप्रमाणे नवयुग इंजिनियर नावाच्या कंपनीला हे काम दिलं गेलं आणि हे जवळजवळ 1316 कोटी 18 लाख रुपयाचं काम होतं आणि सल्लागाराने आराखडा सादर केल्यानंतर तात्काळ ते काम 2700 कोटी रुपयाला केलं गेलं आणि कुठलीही पूर्वपरवानगी नाही, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये वित्तीय मान्यता नाही आणि अशा पद्धतीत 2700 कोटी रुपयाचं काम कसं दिलं गेलं हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, जो कन्सल्टंट अपॉइंट केला आहे त्या कन्सल्टंटनी या 2700 कोटी रुपयाला तुम्हाला मान्यता दिली होती का हा माझा दुसरा प्रश्न आहे। आणि मातीचं परीक्षण आणि डिझाईन सारखी कामं सुरू करण्यात आलेली आहेत हे खरं आहे का, हे 3 माझे स्पेसिफिक प्रश्न यामध्ये आहेत। सभापती महोदय, त्यांचे जे आक्षेप आहे की याच्यासाठीच्या परवानग्या घेतल्या नाही सभापती महोदय, तर ज्या प्रक्रिया होत्या 15 परवानग्या घ्यायच्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या प्रक्रिया आपल्या पूर्ण झालेल्या आहेत। 15च्या 15 परमिशन आपण घेतलेल्या आहेत सभापती महोदय। दुसरा जो त्यांचा आक्षेप आहे की कॉस्टच्या ह्याच्यावर, तर ज्यावेळेस आपल्याला ईसीची परमिशन घ्यायची असते त्यावेळेस आपण एक जे ब्लॉक एस्टिमेट देतो ते ब्लॉक एस्टिमेट आणि डिटेल एस्टिमेट यामध्ये सभापती महोदय फरक येतो। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा सुधारित अंदाजपत्रक तयार केलं त्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये तात्पुरता पूल, पादचारी पूल, त्याच्यानंतर कास्टिंग गार्ड, भुयारी वाहन मार्गाचा समावेश, ह्या इतर काही बाबी त्याच्यामध्ये ॲड केल्या गेल्या सभापती महोदय आणि त्याची म्हणून ती कॉस्ट वाढली। आणि जर तुम्ही तपासून बघितलं तर ब्लॉक एस्टिमेट आणि डिटेल एस्टिमेटमध्ये नेहमीच हा फरक असतो, त्यामुळे तो फरक झालेला आहे आणि जसं आता त्यांनी विचारलं तसं त्याचं काम सुरू आहे। अभिजित वंदर, सभापती महोदय, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। मंत्री महोदयांनी या प्रश्नावर जे उत्तर दिलेलं आहे तुम्हाला परत संधी देणार आहे। याच्यामध्ये मूळ प्रश्न सीबीसी गाईडलाईन, मग 100% जेव्हा एस्टिमेट बदलतं तेव्हा सीबीसी गाईडलाईनचं पालन झालं का, त्याच्यामध्ये प्रशासकीय मान्यता वित्तीय विभागाची घेतली का, ह्या सगळे प्रश्न येतात, त्याचं उत्तर नाही दिलं गेलं। मंत्री महोदय, ब्लॉक एस्टिमेट आला आणि 100% वाढलंय, कसं वाढलं सभापती महोदय? जेव्हा आपण ब्लॉक एस्टिमेट देतो हे फक्त ज्या परवानग्या घ्यायला लागतात आपल्याला त्या परवानग्यांसाठी ते ब्लॉक एस्टिमेट केलेलं असतं। त्याच्यानंतर ज्या वेळेस आपण पूर्ण एस्टिमेट देतो त्या डिटेल एस्टिमेटमध्ये जास्तीचा फरक का दिसतोय, जसं मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याचशा बाबी त्याच्यामध्ये नंतर ॲड केलेल्या आहेत, म्हणजे कास्टिंग गार्ड वगैरे, म्हणजे जी कामं पण ॲड केलेली आहेत त्याच्यामध्ये, जीएसटीचं पण 18% गेलेलं आहे त्याच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत झाल्यामुळे त्याची कॉस्ट वाढलेली आहे सभापती महोदय। दुसरा काय प्रश्न विचारला त्यांनी? हा 5%ची वाढ असायला पाहिजे, तिथे 100%ची झाली। आणि मंत्री महोदय, आपण जे म्हणताय की त्याच्यामध्ये आम्ही ॲडिशनल कामं टाकली, तर ॲडिशनल कामं टाकण्याची प्रोव्हिजन अशी कुठल्याही टेंडरमध्ये नसते, त्याच्यासाठी वेगळी परवानगी घ्यावी लागते किंवा त्याचं वेगळं टेंडर करायला पाहिजे होतं। 100% वाढ मान्यच नाहीये, ही कुठल्याही देशामध्ये कुठल्याही राज्यात मान्य नाही आणि केंद्र सरकारमध्ये पण मान्य नाही। जेव्हा आपण मी सांगितलं की पर्यावरणाच्या ज्या परमिशन आपण घेतो त्यावेळचं एस्टिमेट हे ढोबळमानानेच तयार केलेलं असतं, जे परवानग्यासाठी आवश्यक होतं त्यावेळेस ते तयार केलं। त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण सुधारित जेव्हा सगळं एस्टिमेट केलं, डिटेलिंग जेव्हा केलं, त्या डिटेलिंगमध्ये ह्या कामासाठीच लागणाऱ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत, दुसऱ्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केलेल्या नाही आहेत की ढोबळमानाने हे या कामासाठी लागणारे, समजा जर तुम्ही बघितलं की पूल तात्पुरता गरजेचा आहे, कास्टिंग यार्ड गरजेचं आहे, पादचारी पूल गरजेचा आहे,
ह्या ज्या गरजेच्या लागणाऱ्या गोष्टीच त्याच्यामध्ये ऍड करून ते नंतरचं एस्टिमेट झालेलं आहे. आणि त्यांचं जे म्हणणं होतं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की परवानग्याच्या बाबतीमध्ये ह्याच्यामध्ये 2 परवानग्या होत्या, ज्या 15 परवानग्या आणि वन खात्याची जागेची पण जी परवानगी, त्या सगळ्या परवानग्या आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि जी लांबी त्याला वगैरे सगळ्याला मान्यता घेताना हे जे एस्टिमेट जे तयार झालं त्यामुळे त्याची कॉस्ट वाढलेली आहे. सभापती महोदया, माननीय राज्यमंत्री महोदया, सभापती महोदय ती जुनी सवय लागली बघा. इथं सभागृहात आल्यानंतर मी ते शब्द महोदया ही मागं घेतो आणि माननीय सभापती महोदय. आमच्या राज्यमंत्री महोदया पूर्णपणे अभ्यास करून ब्रीफिंग घेऊन उत्तर देत आहेत. आता आपण जर तारखा विचारल्या की ब्लॉक इस्टिमेट किती तारखेला झालं, त्याच्यानंतर डिटेल इस्टिमेट किती तारखेला झालं, त्याला तांत्रिक मान्यता किती तारखेला घेतली, त्याला प्रशासकीय मान्यता किती तारखेला घेतली, तर या सगळ्यांच्या तारखा कोणत्या बैठकीमध्ये त्याला मान्यता दिली याची सविस्तर माहिती याची मी 1 मिनिट सांगतो आपल्याला. ऐका, मी पण याचं ब्रीफिंग घेतलेलं आहे लाड साहेब. याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत सन्माननीय सभापती महोदय, की आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र याच्यामध्ये काही कोस्टल गार्डची घ्यायची होती, नौदलाची घ्यायची होती, सेंट्रल पर्यावरणाची घ्यायची होती आणि त्या परवानग्या घ्यायला वेळ लागतो म्हणून आपण सुरुवातीला ब्लॉक इस्टिमेट केलं. आणि त्या एनओसीज घेण्याकरता, कारण एनओसी ह्या त्या कामाच्या स्कोपला धरून या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला देत असते. कोस्ट गार्डच्या ते एनओसी घ्यायला खूप प्रयत्न करावे लागतात आणि म्हणूनसाठी आपण ते ब्लॉक इस्टिमेट दिलं. जेव्हा त्यांच्या एनओसी प्राप्त झाल्या त्यानंतर आपण याचं डिटेल इस्टिमेट केलं की जे करून ज्या बाबी आपल्याला टेंडरमध्ये अंतर्भूत करायच्या आहेत. आणि हे टेंडर सुद्धा जो लोएस्ट आलेला आहे, L1 आलेला आहे, त्यालाच दिलेला आहे. सन्मान्य सदस्यांच्या जर तारखांवरच त्याला तारखा अपेक्षित असतील तर त्या तारखा सभागृहाच्या पटलावर ठेवल्या जातील. यांच्या उत्तरावरच आक्षेप आहे. सर्वप्रथम म्हणजे ब्लॉक इस्टिमेट होतं तेव्हा त्याच्यामध्ये टेंडरचा अंतर्भाव होत नाही, तेव्हा टेंडर करायची काही आवश्यकता नाहीये. 1. दुसरं, तारखा ज्या आहेत त्या तुम्ही ब्रीफिंग घेता तेव्हा इत्यंभूत माहिती तुमच्या समोर उत्तरात असलीच पाहिजे, कारण प्रश्न इथं कुठल्या पद्धतीनं येईल हे सांगता येत नाही. माझा बेसिक प्रश्न हा आहे की जो प्रसाद लाड साहेबांनी विचारला की 1316 कोटीचे 3364 कोटी तुम्ही पूल बांधला, पादचारी बांधला, असा 33 कोटी वाढ होते का? सीबीसी गाईडलाईन तुम्ही फॉलो केली का? फक्त प्रशासकीय मान्यता घेतली, सीबीसी गाईडलाईन फॉलोअप केली नाही. माझा आक्षेप आहे या टेंडरमध्ये घोटाळा झालेला आहे. साठेलोटे करून त्या ठिकाणी कंत्राटदारांनी संबंधितांनी या ठिकाणी फ्रॉड केलेला आहे. मी अत्यंत जबाबदारीने बोलतो. तात्काळ, कारण तुमचा या ठिकाणी काय सांगितलं 4 व 5 प्रश्न उद्भवत नाही. 4 नंबर काय प्रश्न आहे की ठाणे घोडबंदर मार्गाला समांतर वगैरे पर्यावरणाचा ऱ्हास कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत, काय प्रश्न उद्भवत नाही. विलंबाची कारणं काय, विलंब झालेला आहे. त्याच्यामुळे सभापती महोदय टेंडर त्या ठिकाणी तात्काळ रद्द करण्यात यावं, त्याची चौकशी व्हावी. ती आपण करणार आहात का, हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. सभापती महोदय, मी आता जी अधिकची माहिती विभागाकडून या ठिकाणी मागवली त्याप्रमाणे सन्माननीय सभापती महोदय, सुरुवातीला प्राधिकरणानं त्यांच्या 16/11/2021 या तारखेच्या त्यांच्या 151व्या बैठकीत ढोबळ म्हणजे ब्लॉक इस्टिमेट करण्यासाठी त्याला या ठिकाणी मान्यता दिली. त्यानंतर टेंडरचा विषय साहेब सांगतो ना मी पुढे. त्यानंतर या अंदाजपत्रकाला सविस्तर सर्वेक्षण करून अंदाजपत्रकी किमतीतल्या बदल करण्यासाठीला या ठिकाणी प्राधिकरणानं 16/11/21च्या बैठकीमध्ये मी मान्यता दिली, आता सांगितलं. आणि जेव्हा डीपीआर म्हणजे सविस्तर त्याचं डिटेल इस्टिमेट आलं की जे डिटेल इस्टिमेटमध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे जसं टेंडर काढण्यासाठी आपल्याला इस्टिमेट द्यावं लागतं त्या सगळ्या गोष्टीचा प्रादुर्भाव करून मुख्य सल्लागारांनी तयार केलेल्या व पुनर्विलोकन सल्लागारांनी सुधारणा केलेल्या 3364 कोटी रुपयाच्या सुधारित प्रकल्प किमतीस प्राधिकरणाच्या 5/3/2024 रोजीच्या 156व्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. शशिकांत शिंदे. खरं म्हटलं तर सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी हा प्रश्न विचारला आहे
आम्ही मगाशी सभागृहामध्ये ह्याच विषयावर बोलत होतो की नाही, मी चांगलं तुमचं बोललोय. महानगरपालिका, MMRD, MSRDC कोट्यावधी रुपयाची कामं निघाली. प्रश्न 50 मी ते डेव्हलप करतो थोडं. 2016 साली आपण या संदर्भातला प्रस्ताव तयार केला. आपल्या उत्तरामध्ये आपण आज दिलेला आहे की साधारणतः सदर प्रकल्पाकरता संरक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र एप्रिल 2016 मध्ये प्राप्त झाल्यानंतर तज्ञ मूल्यांकन समितीने या समितीने आखणी मार्गात काही बदल सुचवल्यानंतर नौदल विभागाच्या 2024 सुधारित आखणी परवानगी प्राप्त झाल्यानंतर हा प्रकल्प आपण प्रोजेक्ट तयार केला. मी समजू शकतो एखादा पूल वाढला, एखादा रस्ता वाढला. ज्यावेळेला आपण ढोबळ जरी तयार केला तरी त्या ढोबळ तयार केलेल्या प्रस्तावामध्ये हे काही नव्हतंच असं जर केलं असेल तर तो अधिकाऱ्यांचा गलतपणा, चूक आहे. त्या अधिकाऱ्यावर पहिली कारवाई करावी लागेल. परंतु आपण या ढोबळ केल्यानंतर सुद्धा 1316 चे 3364 कोटी म्हणजे एवढा प्रकल्पात काय बदल केला मला तो तरी आम्हाला कळून द्या ना. एवढा बदल काय केला की तुमच्या पूर्वीच्या प्रकल्पामध्ये 3364 कोटीचा प्रकल्प करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला आणि मंत्री महोदय सरळ सांगताय आपण की आपण सगळ्यात बिलो असलेल्या लोकांना दिल्या. प्रकल्पच जर आबो असेल तर बिलोला परवडायला काय होतं. म्हणून आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणाने याच्यामध्ये संशय आहे, भ्रष्टाचार झालेला आहे. तर आपण निवृत्ती न्यायाधीशाच्या मार्फत ही चौकशी करणार का. आपण सन्माननीय सभापती महोदय, यामध्ये सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही इतका मोठा बदल ढोबळ अंदाजपत्रकामध्ये, ब्लॉक इस्टिमेटमध्ये आणि टेंडर काढण्याच्या इस्टिमेटमध्ये एवढा मोठा बदल का झाला. याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं त्याचं सविस्तर सांगतो. जी काही कामं वाढली त्याचा तर एक कारण आहेच. यामध्ये तात्पुरत्या पुलाचे बांधकाम करणे आवश्यक असते, परंतु पदचारी पूल, कास्टिंग यार्ड या सगळ्या कामांचा समावेश ब्लॉक इस्टिमेट मध्ये नव्हता. तो या ठिकाणी आपण वाढवला. सुधारित अंदाजपत्रकामध्ये 8 ठिकाणी खरेगाव जंक्शन, आग्रा रोड जंक्शन, कोळशेत जंक्शन, हिरानंदानी जंक्शन, वाघबीळ जंक्शन, खारबाब जंक्शन, नागला बंदर आणि गायमुख या ठिकाणी भुयारी वाहन मार्गाचा मूळ ब्लॉक इस्टिमेट मध्ये उल्लेख नव्हता. ती सुद्धा कामं या ठिकाणी वाढवलेली आहेत. त्याचबरोबर सन्माननीय अध्यक्ष महोदय, ब्लॉक इस्टिमेट तयार झालं त्यावेळी DSR हा 2021चा पकडला होता, जो सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. आणि आपण DSR ज्यावेळी डिटेल इस्टिमेट केलं त्यावेळी DSR हा 2024चा होता. त्याच्यामुळे सुद्धा या ठिकाणी वाढ झालेली आहे. प्लस मूळ इस्टिमेट करताना GST 12% होता. ब्लॉक इस्टिमेट करताना डिटेल इस्टिमेट आपण केलं तेव्हा GST 18% झाला. याची अनेक या ठिकाणी कारण आहेत की ज्या कारणांच्यामुळं या कामां म्हणजे काही गोष्टींचा अंतर्भाव ज्यादा कामांमध्ये झाला, काही गोष्टींचा अंतर्भाव या DST मुळे झाला, काही गोष्टींचा ज्या ब्लॉक इस्टिमेट मध्ये समावेश नव्हता त्या गोष्टी वाढल्या. DSR 2021चा होता तो DSR 2024चा धरावा लागला. त्यामुळे अशा या सगळ्या कारणांच्यामुळं या ठिकाणी ही वाढ झालेली आहे. कुठलीही अनियमितता या प्रकल्पामध्ये झालेली नाही. निरंजन डावखरे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.